नगरपालिका कराड यांची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली। मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये कराडवासियांना शब्द दिलेला होता की आमच्या उमेदवारांना आपण निवडून द्या। निश्चितपणे कराड नगरीच्या विकासाला आम्ही गती देऊ आणि नगराध्यक्ष महोदयाने आमच्या पदभार स्वीकारून 1 महिना व्हायच्या आत आज मी उच्चस्तरीय बैठक जिल्हास्तरीय अधिकारी यांना घेऊन या ठिकाणी केली। जे तातडीने निर्णय करायचे होते, जे माझ्या अखत्यारीत पालकमंत्री म्हणून होते, ते आम्ही निर्णय आजच्या बैठकीमध्येच केले। काही निर्णयांसाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या स्तरावरती बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावावेत। बरेच वर्ष रखडलेले प्रश्न काही राज्य सरकारशी निगडीत आहेत कराड नगरपालिकेचे, त्या बाबतीत सुद्धा मी स्वतंत्र टिप्पणी मुख्याधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे। आता ही महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील। त्या दोन्ही निवडणुका संपल्या की माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या राज्यस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत नगरपालिकेचे ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण बैठक मुंबईमध्ये घेणार आहोत। आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा जेव्हा या निवडणूक प्रचाराला ते कराड नगरीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की कराडच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही। तशाच पद्धतीनं आम्ही निश्चितपणे कराड नगरीच्या विकासासाठी निधी राज्यस्तरावरून आणणं, अनेक वर्ष राज्याकडे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणं या कामाला आज सुरुवात केलेली आहे आणि काही निर्णय आजच्या बैठकीतच आम्ही घेतलेले आहेत।